विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 14 अल्जेब्राइक फॉर्म्युले एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर याला सुरुवात करणार आहोत. या टॉपिकमध्ये जो प्रॅक्टिस सेट 50 आहे तो 50 प्रॅक्टिस सेट 2 अल्जेब्राइक फॉर्म्युल्यावरती आहे. आपला पहिला फॉर्म्युला म्हणजे आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि याचं एक्सपान्शन आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. एला जर आपण फर्स्ट टर्म म्हणलं आणि बीला जर आपण सेकंड टर्म म्हणलं, म्हणजे एला पहिले पद आणि बीला जर दुसरे पद म्हणलं, तर हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला अशा स्वरूपात मिळेल. ए प्लस बी स्क्वेअर मीन्स फर्स्ट टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर इज इक्वल टू एचा स्क्वेअर. एला आपण काय म्हणले आता इथं फर्स्ट टर्म मीन्स फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस 2 इंटू ए इंटू बी म्हणजे 2 गुणिले ए बी म्हणजेच प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म ए म्हणजे बी म्हणजे सेकंड टर्म प्लस बी स्क्वेअर प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मच्या स्वरूपात हा फॉर्म्युला आपल्याला असा एक्सपान्स करता येईल. स्टुडंट्स, सेकंड फॉर्म्युला इज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. पहिला फॉर्म्युला आपण इथं ए अधिक बी ब्रॅकेट स्क्वेअर घेतला होता, तर ए मायनस बी फक्त साईन बदलेला आहे, म्हणजे इथं 2 पदांची वजाबाकी आणि त्याचा वर्ग हा फॉर्म्युला आहे. एक्सपान्शन पहिल्या फॉर्म्युल्यासारखंच आहे, फक्त इथं प्लसच्या ऐवजी इथं मायनस येणार आहे. ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आणि हाच फॉर्म्युला आपल्याला पहिले पद आणि दुसरे पद या स्वरूपात असा लिहिता येईल. पहिले पद वजा दुसरे पद कंसाचा वर्ग बरोबर पहिले पद वजा दुसरे पद. पहिले पद ए आहे, दुसरे पद बी आहे, म्हणजे ए वजा बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 ए म्हणजे पहिले पद गुणिले पहिले पद गुणिले बी म्हणजे दुसरे पद आणि अधिक बीचा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग. अशा पद्धतीने आपण हे 2 फॉर्म्युले, हे जे 2 वर्ग विस्ताराचे सूत्र आहेत, एक्सपान्शनचे फॉर्म्युले आहेत, याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 50 याचा आपण आता स्टडी करणार आहे. प्रॅक्टिस सेट 50 क्वेश्चन 1 आहे एक्सपांड म्हणजे विस्तार करा. एक्झाम्पल नंबर 1 आहे 5a प्लस 6b स्क्वेअर. 5a 6b स्क्वेअर 2 पदांची बेरीज आहे म्हणून आपण सूत्र क्रमांक 1 वापरणार आहे, ए अधिक बी कंसाचा वर्ग. आता इथं आपण 5a जे आहे ते एच्या ऐवजी आहेत, म्हणजे फॉर्म्युल्यात एच्या ऐवजी आपण 5a ही किंमत ठेवायची आणि बीच्या ऐवजी 6b ही किंमत ठेवायची. म्हणजे आपल्याला इथं उत्तर असं लिहिता येईल ए स्क्वेअर म्हणजे 5aचा स्क्वेअर प्लस 2 इंटू ए 5a इंटू बी म्हणजे 6b प्लस बी स्क्वेअर म्हणजे 6bचा स्क्वेअर येईल. आता आपण इथे सॉल्व करूया. 5चा स्क्वेअर येईल 25, एचा स्क्वेअर
ए स्क्वेअर प्लस 2 5 जार 10 10 6 जार 60 बे पंचे 10 10 सक 60 गुणाकार 60 येईल आणि ए गुणिले बी ए बी याचा गुणाकार 60 ए बी अधिक 6चा स्क्वेअर 6चा वर्ग 36 आणि बीचा वर्ग बी वर्ग याचा ॲन्सर येईल 25 ए स्क्वेअर प्लस 60 ए बी प्लस 36 बी स्क्वेअर. सेकंड एक्झाम्पल ब्रॅकेट ए अपॉन बी प्लस बी अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर कंसामध्ये ए छेद 2 अधिक बी छेद 3 कंसाचा वर्ग. तर इथे दोन पद आहेत त्यांची बेरीज आहे म्हणजे आपल्याला सूत्र क्रमांक 1 वापरायचं आहे. ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर एचा वर्ग अधिक 2 ए बी अधिक बीचा वर्ग. या ठिकाणी एच्या ठिकाणी ए अपॉन 2 ए छेद 2 आणि बीच्या ठिकाणी बी अपॉन 3 ही व्हॅल्यू आता इथं आपण ठेवूया. याचा आन्सर असेल ए स्क्वेअर ए मीन्स इथं ए छेद 2 त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 गुणिले ए मीन्स ए अपॉन 2 इंटू बी बी अपॉन 3 प्लस बी स्क्वेअर बी अपॉन 3 ब्रॅकेट स्क्वेअर. तर आपण हे सॉल्व केलं तर एचा स्क्वेअर ए स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 येईल. इथं 2 1 जा 2 2 1 जा 2 हे ए इंटू बी इथं ए बी येईल. दोनचा गुणाकार केला आणि डिनॉमिनेटरला 3 आहेत छेद 3 प्लस बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि 3चा स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग 3 त्रिक 9 होईल. उदाहरण क्रमांक 3 2p वजा 3q कंसाचा वर्ग 2p मायनस 3q ब्रॅकेट स्क्वेअर. तर पहिली 2 एक्झाम्पल होती त्याच्यामध्ये इथं प्लस साईन होतं. आता इथं मायनस साईन आहे म्हणजे आपण सूत्र क्रमांक 2 वापरणार आहे. सूत्र आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर 2 पदांच्या वजाबाकीचा वर्ग बरोबर ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्या ठिकाणी एच्या ठिकाणी 2p आणि बीच्या ठिकाणी 3q ही व्हॅल्यू आपण या विस्तार सूत्रामध्ये ठेवूया. म्हणजे असं होईल ते एचा स्क्वेअर 2p ब्रॅकेट स्क्वेअर मायनस येईल 2 इंटू ए मीन्स 2p इंटू बी म्हणजे 3q प्लस बी स्क्वेअर ते 3qचा स्क्वेअर येईल. तर आपण ते सॉल्व केलं 2चा स्क्वेअर 4 येईल पीचा स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस तर जे न्यूमरिकल्स आहेत नंबर आहेत त्यांचा गुणाकार करा म्हणजे बे दोन्ही 4 4 त्रिक 12 12 पी गुणिले क्यू 12 पी क्यू येईल प्लस 3 स्क्वेअर 9 आणि क्यू स्क्वेअर क्यू स्क्वेअर. उदाहरण क्रमांक 4 पहा एक्स वजा 2/x कंसाचा वर्ग. आता आपण या ठिकाणी सूत्र क्रमांक 2 की जे ए वजा बी कंसाचा वर्ग आहे ते वापरणार आहे. एचा वर्ग इथं एच्या ठिकाणी एक्स आहे एक्सचा वर्ग मायनस 2 इंटू ए म्हणजे एक्स इंटू बी 2 अपॉन एक्स
प्लस बी स्क्वेअर 2/x ब्रॅकेट स्क्वेअर येते. तर आपण जी किंमत घेतली एक्स स्क्वेअर येईल 2 2 4. हे एक्स जे आहेत ते कॅन्सल होतील एक्स म्हणजे इथं -2 2 4 येईल प्लस 2 स्क्वेअर 4 आणि एक्स स्क्वेअर. एक्झाम्पल नंबर 5 आहे, उदाहरण क्रमांक 5. ax प्लस by ब्रॅकेट स्क्वेअर ax अधिक byचा वर्ग. तर या ठिकाणी प्लस साईन आहे, त्यामुळे इथं आपण फॉर्म्युला वापरणार आहे तो a प्लस बीचा फॉर्म्युला. एक्सपान्शन त्याचे आपण समोर लिहिलेलं आहे. त्या एक्सपान्शनमध्ये आपण इथं व्हॅल्यू पुटअप करूया. इथं फर्स्ट टर्म आहे ax आणि सेकंड टर्म आहे by. a स्क्वेअर मीन्स ax स्क्वेअर प्लस 2 इंटू a मीन्स ax इंटू b मीन्स by. म्हणजे इथं 2 इंटू ax इंटू by असं होईल प्लस byचा स्क्वेअर येईल. जर आपण जर किंमत घेतली तर a स्क्वेअर x स्क्वेअर x स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर इथे येईल 2 इंटू a इंटू b ab आणि x इंटू y xy प्लस बीचा स्क्वेअर b स्क्वेअर आणि yचा स्क्वेअर y स्क्वेअर येईल. उदाहरण क्रमांक 6. 7m वजा 4चा वर्ग 7m मायनस 4 स्क्वेअर. या ठिकाणी आपण जो फॉर्म्युला यूज करणार आहे तो आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन आहे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी आपण जर व्हॅल्यू पुटअप केली a स्क्वेअर मीन्स फर्स्ट टर्म 7m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू a मीन्स फर्स्ट टर्म 7m इंटू b मीन्स 4 and प्लस 4 स्क्वेअर सेकंड टर्म स्क्वेअर. सेवन स्क्वेअर 49 m स्क्वेअर. इथं जे न्यूमरिकल्स आहेत 2 7 आणि 4 यांचा गुणाकार करा. 7 दुनी 14 14 चौक 56 7 2 14 14 4 जार 56 आणि हे m प्लस 4 स्क्वेअर इज 16 होईल. एक्झाम्पल नंबर 7 उदाहरण क्रमांक 7. x मायनस 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ज्या ठिकाणी मायनस साईन आहे म्हणजे आपण सूत्र क्रमांक 2 वापरणार आहे की जे आहे a वजा b कंसाचा वर्ग बरोबर a चा वर्ग वजा 2 गुणिले ab अधिक b चा वर्ग. इथं a च्या ठिकाणी x आहे आणि b च्या ठिकाणी 1/2 किंवा 1/2 आहेत. जर आपण किंमत ठेवली इथं तर a चा स्क्वेअर तर x चा स्क्वेअर येईल -2 इंटू a x आहे इंटू b 1/2 आहेत अधिक b चा वर्ग म्हणजे 1/2 चा वर्ग इथे येईल. जर आपण हे सोडवलं किमती घेतल्या x चा वर्ग x वर्ग या ठिकाणी भाग जातो बे एके बे 2 1 जा 2 2 1 जा 2 इथं मायनस आहेत x इंटू 1 इथं x येईल प्लस
1चा स्क्वेअर 1 येईल आणि 2चा स्क्वेअर 4 या ठिकाणी. या ठिकाणी लास्ट एक्झाम्पल आहे ए मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर. या ठिकाणी आपण ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर हा एक्सपान्सचा फॉर्म्युला वापरणार आहे आणि हे आहे त्याचं एक्सपान्शन. आता या एक्सपान्शनमध्ये आपण या किमती पुटअप करूया. म्हणजे एच्या ठिकाणी तर एच आहे, एचा स्क्वेअर येईल -2 इंटू ए म्हणजे एच आहे पहिलं पद इंटू सेकंड टर्म बी ते आहे तर 1/a प्लस सेकंड टर्म स्क्वेअर म्हणजे तर 1/aचा स्क्वेअर येणार आहे. इथं आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. आता आपण त्या किंमत काढूया. एचा स्क्वेअर ए स्क्वेअर तर ए नाहीस होईल -2 इंटू 1 2 प्लस 1 स्क्वेअर 1 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे ए मायनस 1/a ब्रॅकेट स्क्वेअर याचं एक्सपान्शन येईल ए स्क्वेअर -2 प्लस 1/a स्क्वेअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.